नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सेंटर स्पॉटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आज मी माझा एक लेख तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हा माझा लेख यंदाच्या लोकमंगल मैत्र या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. हा लेख एका अशा दिवाळी अंकामध्ये आलेला आहे, मला याचा खूप आनंद होतो. हे एक सोलापूरचं प्रकाशन आहे. मैत्र, लोकमंगल मैत्र दिवाळी अंक. दरवर्षी हा अंक प्रसिद्ध होतो आणि ह्याच्यातलं कंटेंट जे आहे, ह्याच्यातलं जे निर्मिती मूल्य आहे, अतिशय उत्तम असं आहे. कमीत कमी जाहिराती, अधिकाधिक मजकूर आणि आपली दिवाळी जास्तीत जास्त खमंग कशी होईल याचा पुरेपूर माल मसाला या दिवाळी अंकामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतो. दर्जेदार लेख, दर्जेदार कविता, कथा, अनुवादित साहित्यसुद्धा अशा सर्व पद्धतीचं ह्याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळू शकतं. तेव्हा जरूर आपला अंक विकत घ्या आणि आपली दिवाळी मजेत घालवा. अशा या सुंदर अशा दिवाळी अंकामध्ये माझा लेख छापून आला याचा मला अतिशय आनंद होतो. या लेखाचा विषय असा आहे, अशी होती पेशवाई. लेखाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करीन की आपला सेंटर स्पॉट या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं तर शेअर करा, इतरांना पाठवा. धन्यवाद. अशी होती पेशवाई. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मातृभूमीला बंधमुक्त करण्यासाठी, परकीयांच्या वरवंट्याखाली पिचलेल्या मनांना उभारी देण्यासाठी आणि कुंठित शक्तीला प्रवाही करून भविष्याकडे नेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संस्थापना केली. ज्या परिस्थितीत त्यांनी हे कार्य आरंभलं, ती परिस्थिती सर्वथा प्रतिकूल होती. अनंत विघ्न, अडथळे आले तरीही निश्चयाचा तो महामेरू उद्दिष्टापासून ढळला नाही. तेच व्रत पुढे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि सातारचे छत्रपती थोरले शाहू महाराज या सर्वांनी अंगीकारलं. भगव्या जरीपटक्या करता प्रचंड हाल सोसले, पण स्वराज्याचा यज्ञ चालूच ठेवला. स्वराज्याच्या पवित्र कार्यात हजारो हातांचं अर्घ्य सातत्यानं पडत गेलं. दादोजी कोंडदेव, बाजीप्रभू देशपांडे, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, खंडो बल्लाळ यांच्यापासून ते बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव, नानासाहेब पेशवे, नाना फडणवीस यांच्यापर्यंत आणि तान्हाजी मालुसरे, येसाजी कंक, कान्होजी जेधे, बहिर्जी नाईक, हिरोजी फर्जंद यांच्यापासून ते संताजी घोरपडे, धनाजी जाधव, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, महादजी शिंदे यांच्यापर्यंत अगणित मोहरे अन असंख्य शूर मावळे या सर्वांच्या अचाट अफाट कर्तृत्वाचं गोड फलित म्हणजेच हिंदवी स्वराज्य नावाचं आनंद वनभुवन. पण असं जरी असलं तरी थोरा मोठ्यांचं कर्तृत्व, त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, त्यांचं सत्ता संपादन, त्यांच्या लढाया हे म्हणजेच इतिहास का? हे सगळं महत्वाचं आहेच, याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. पण तेवढ्यानं इतिहास पूर्ण होतो का? एखादं सुंदर निसर्ग चित्र पाहताना आपलं लक्ष नदी, नदीतल्या पाण्यावरचे तरंग, त्यात पडलेलं मावळत्या सूर्याचं प्रतिबिंब, काठावर असलेला भला थोरला पिंपळ वृक्ष यावर खिळून राहतं. पण ज्या पार्श्वभूमीमुळे या सर्व गोष्टींना उठाव आला, तो नदीचा पैल तीर, दूर क्षितिजापाशी दिसणारी फिकट डोंगर रांग, त्या पलीकडे अस्ताला चाललेला नारिंगी सूर्य आणि संधी प्रकाशात रंगून गेलेला आकाशाचा कॅनव्हास हे देखील महत्वाचं असतंच की नाही? इतिहासावर आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिविशेषांबाबत ते त्यांच्या काळाचं अपत्य होते असं आपण म्हणतो. म्हणजे ही मोठी मोठी माणसं त्या त्या काळाचे प्रॉडक्ट होते. ते त्यांच्या काळाचं प्रतिनिधित्व करतात. त्या काळापासून तोडून त्या व्यक्तीचा आपण आजच्या दृष्टिकोनातून विचार करणं चुकीचं आहे. थोरा मोठ्यांची योग्यता आपल्या लक्षात येण्यासाठी तो काळ, ते स्थान, तेव्हाची परिस्थिती समजून घेणं याला पर्याय नाही. ऐतिहासिक काळ समजून घेणं ही वाटते तितकी सोपी बाब नाही. प्रयोग म्हणून 20 वर्षांपूर्वीची भारताची एखादी क्रिकेट मॅच सहज म्हणून इंटरनेटवर पाहावी.
त्याही मागे जाऊन 1992ची मॅच बघा, 83चा आपण विश्वविजेते झालो तो अंतिम सामनाही पहा. स्टेडियम मध्ये बसलेल्या प्रेक्षकांचे कपडे आणि खेळाडूंच्या हेअरस्टाईल्स बघा. आज आपल्याला त्या जुन्या फॅशन्स हास्यास्पद वाटतील, पण त्या काळात ते सगळ्यात लेटेस्ट होतं. आजच्या 4G 5Gच्या जमान्यात जन्मलेल्या मुलांना छोट्या स्क्रीनचे डब्बा मोबाईल जिथे गये गुजरे वाटतात, तिथे जुन्या काळातले रिसिव्हरवाले फोन आणि तार यंत्र याची त्यांना कल्पना तरी कशी करता येईल बरं. 30-40 वर्षात फॅशन्स, गाड्या, संदेशवहनाची साधनं आणि आपल्या तोंडी असलेली भाषा सुद्धा, अशा कित्येक गोष्टीत प्रचंड बदल होत गेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्या अनुषंगानं 300-400 वर्षांच्या दीर्घ कालावधीत किती किती बदल झाले असतील याचा विचार करा. ऐतिहासिक विषयावरच्या कथा, कादंबऱ्या, नाटकं, मालिका आणि चित्रपट यात विशिष्ट घटना आणि प्रसंग चित्रित करण्याला अधिक महत्त्व असल्यामुळे स्वाभाविकच तो काळ समग्रपणे उभा करण्याला मर्यादा येतात. पण जुन्या बखरी, मोडी लिपीमध्ये लिहिलेली कागदपत्र, झालंच तर समकालीन परकीयांनी लिहिलेले दस्तावेज यांचा अभ्यास करून तज्ज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारे तेव्हाच्या काळाची काही अंशी कल्पना करता येऊ शकते. आणखी एक गोष्ट आवश्यक आहे ती आपल्याला लक्षात घ्यायला लागेल, ती म्हणजे कोणताही पूर्वग्रह बाजूला सारून पेशवाईचा कालखंड समजून घ्यावा लागेल. कधी कळत, कधी न कळत, तर कधी जाणीवपूर्वक पेशवाईबाबत विविध प्रकारचे गैरसमज सातत्यानं पसरवण्यात आलेले आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनीच एकदा म्हटलं होतं की इतिहासात चंदन आणि कोळसा दोन्हीही असतं. चंदन उगाळायचं की कोळसा ते आपण ठरवायचं. हे अगदी खरं आहे आणि पेशवाईला सुद्धा हे लागू पडतं. पेशवाईच्या काळातले म्हणून जे काही दोष दाखवले जातात, म्हणजे जाती व्यवस्था आणि कर्मकांड, यांचं मूळ खरं तर शतकानुशतकं मागं जातं. या काही दोषांपायी आपल्या सगळ्या इतिहासालाच कमी लेखणं किंवा न्यूनगंड बाळगणं अगदी चुकीचं आहे. जगभरातल्या सर्वच संस्कृतींचा इतिहास चांगल्या वाईट गोष्टींनी भरलेला आहे. वाईट गोष्टींवर जरूर टीका करायला हवी, त्या सोडूनही द्यायला हव्यात आणि त्यातून धडाही घ्यायला हवा. पण चांगल्या गोष्टींचा अभिमान बाळगण्यात, त्यांचं कौतुक करण्यात काय हरकत आहे. त्यामुळे थोडं खुल्या मनानं आपल्या इतिहासाला सामोरं जाऊया. समजा आपल्याला आत्ता टाइम मशीन मिळालं आणि 1713 ते 1818 या पेशवाईच्या काळात आपण जर गेलो तर काय दिसेल आपल्याला? कसं दिसेल आपलं स्वराज्य? काय असेल आपला तेव्हाचा महाराष्ट्र? कसा असेल तो? कसे दिसत असतील तेव्हाचे लोक? त्यांचे कपडे कसे असतील? कसं असेल तेव्हाच्या लोकांचं बोलणं चालणं? भूराजकीय वर्चस्व, त्याला जिओपॉलिटिक्स असंही म्हणतात, जिओपॉलिटिकल डॉमिनन्स. पेशवाईचा परमोच्च यशाचा काळ म्हणजे थोरले बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीतला, म्हणजे 1720 ते 1761चा काळ. त्या काळात जर आपण टाइम मशीनच्या सहाय्यानं गेलो तर हिंदवी स्वराज्याचा जबरदस्त विस्तार झालेला आपल्याला दिसेल. स्वराज्य म्हणजे फक्त मराठी मुलूक, त्यातही सह्याद्रीच्या आसपासचा मुलूक, ही तेव्हाची स्थिती राहिलेली नव्हती. नानासाहेबांच्या काळात आजच्या भारताच्या 70% भूभाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता. इतकंच नाही तर आपल्या सैन्यानं पाकिस्तानातील लाहोर पर्यंत आणि अफगाणिस्तान सीमेपाशी असलेल्या अटक आणि आजूबाजूच्या परिसरावर आपला भगवा जरीपटका फडकवला. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कल्पनेत नुसता मराठी मुलूक नव्हता, तर अखिल हिंदुस्थान होता. तेच स्वप्न साकार करण्याच्या आपण अगदी जवळ येऊन ठेपलो होतो. दिल्लीचे मुघल शासक आता मराठ्यांच्या हातचे बाहुले बनले होते आणि दिल्लीची सगळी रया एव्हाना पार उडून गेली होती. मुघल हे नुसते नावाला बादशाह होते आणि दिल्ली नावापुरती राजधानी राहिली होती. स्वराज्याचा सगळा कारभार जरी पेशवे करत असले तरी ते छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे सेवक होते. त्यामुळे देशात सर्वत्र पेशवे आणि छत्रपती यांचा दरारा निर्माण झाला होता. दिल्ली आणि सबंध देशाच्या राजकारणाचा रिमोट कंट्रोल पुण्याकडे आला होता. अशा विशालकाय हिंदवी साम्राज्याच्या भूमीवर पाऊल ठेवताना अंगावर रोमांच आले नाही तरच नवल. तेव्हाचे सणवार कसे होते हे आपण आता जरा बघूया. पेशवाईत वारांची नावं आजच्यासारखी नव्हती. रविवारला आदित्यवार म्हणायचे, सोमवारला इंदुवार आणि मंगळवारला भौमवार म्हटलं जायचं. बुधवारला सौमवार आणि गुरुवारला बृहस्पतिवार म्हणायचे. शुक्रवारला भृगुवार आणि शनिवारला मंदवार म्हणण्याची पद्धत होती.
तास, मिनिट, सेकंद याऐवजी प्रहर, घटका, पळे यात वेळ मोजली जायची. 3 तास म्हणजे 1 प्रहर, 8 त्रिक 24, त्यामुळे एका दिवसात 8 प्रहर, त्याचप्रमाणे 24 मिनिटांची 1 घटका आणि 2.5 घटकांचा 1 तास होतो. तसंच 24 मिनिटांचा 1 पळ असतो, तर एका मिनिटात 2.5 पळ असतात. आपण जो अहोरात्र हा शब्द वापरतो ना, त्याचा अर्थ 24 तास. त्या काळी सुद्धा सण साजरे केले जायचे, पण आजच्या इतकं बाजारू आणि बटबटीत स्वरूप तेव्हाच्या सणांना आलेलं नव्हतं. नानासाहेब पेशव्यांनी गाणपत्य व्रताची दीक्षा घेतल्यानंतर शनिवार वाड्यात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. थोरले माधवराव पेशवे तर थेऊरच्या चिंतामणीचे निस्सीम भक्त, त्यामुळे हा उत्सव आणखी मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला. पण नारायणराव पेशव्यांचा खून नेमका गणेशोत्सवात झाल्यामुळे शनिवार वाड्यातला उत्सव काही काळ बंद पडला. पुढे सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात नाना फडणवीस आणि सखाराम बापू बोकील यांनी शनिवार वाड्यात गणेशोत्सव पुन्हा सुरू केला. दसऱ्याच्या सणाला विशेष महत्व होतं. त्या दिवशी पेशवे जरीपटका, लगी, साहेब नौबत, अश्व, गज, शिक्के कट्यार, लक्ष्मी सरस्वतीच्या मूर्ती आणि शनिवार वाड्याच्या बुरुजावरची तोफ यांच्या समोर शांतीप्रित्यर्थ दक्षिणा ठेवायचे. ती घेण्याचा मान हा त्या वस्तीच्या रक्षकांचा असायचा. पावसाळ्याचे 4 महिने सहसा युद्ध किंवा कुठच्याही लष्करी मोहिमा करणं शक्य होत नसे. त्यामुळे पेशवे आणि जवळपास सर्वच सरदार दरकदार आवर्जून आपापल्या घरी असत. परंतु तो काळ आराम करण्याचा नसायचा. खुद्द पेशवे हे त्या दिवसात राज्याच्या महसुलाचा हिशेब, तहांच्या कलमांच्या अटींची पूर्तता, विविध करारमदार, सनदा देणं, सरदारांमधले हेवेदावे सोडवणं अशी किचकट कामं उरकत असत. तसंच सामान्य मावळे हे मूळचे शेतकरी कष्टकरी वर्गातले असल्यामुळं पावसाळ्याच्या काळात शस्त्र बाजूस ठेवून पेरण्यांची कामं ते करू लागत. पुरुष मंडळी श्रावणात घरी असल्यामुळे श्रावणातली व्रतवैकल्य आणि सण साजरे करताना बायकांना भलताच उत्साह यायचा. त्या काळी सुद्धा लोक दिवाळीत फटाके उडवायचे. दिवाळीप्रमाणेच लग्न समारंभ आणि विशेष आनंदाच्या प्रसंगी सुद्धा आतषबाजी होत असे. त्यातही वेगवेगळे प्रकार होते. काचेच्या कमानी करून त्याला आरसे लावून जे दारूकाम करायचं त्याला तावदानी रोषणाई म्हटलं जायचं. आज ज्याला आपण रॉकेट्स आणि स्काय शॉट्स म्हणतो, त्याला त्या काळी आकाशमंडळ तारांगण म्हणायचे. लाल पिवळ्या रंगाच्या झाडांना चादरी दारूकाम म्हणत असत. उंच झाडं तयार करून त्यातून स्फोटाचे आवाज, शिवाय सर्पाकार तोटे आणि रंगीबिरंगी फुलं याला नारळी झाड म्हटलं जायचं. प्रभा चमक नावाच्या दारूकामात इतका लख्ख प्रकाश पडायचा की नावाप्रमाणे त्याची तुलना सूर्योदयाच्या प्रकाशाचीच करता येईल. कैरीचं झाड म्हणून एक दारूकाम होतं. त्यातून हवेचे मोठाले लोट उठायचे. बादल गर्ज नावाच्या दारूकामात तर ढगांच्या गडगडाटासारखा प्रचंड आवाज व्हायचा. याशिवाय बाण, पाणकोंबडी, हातनळे, कोठ्याचे नळे, फुलबाजा, महताफा वगैरे दारूकामाचे बरेच प्रकार होते. दसरा संपला की स्वतः पेशवे आणि घरोघरचे पुरुष कुठल्या ना कुठल्या मोहिमेवर बाहेर पडायचे. आणि हे सगळे मोहिमेवर असले की नेमकी दिवाळी यायची. त्यामुळे दिवाळीचा आजच्यासारखा विशेष गाजावाजा नसायचा. पण मोहिमेवर असले तरी पेशवे आणि अन्य सरदार शक्यतो पारंपरिक पद्धतीनं 4 दिवस मोहिमेतच दिवाळी साजरी करत असत. अर्थात फटाक्यांच्या ऐवजी तोफांचे बार उडवले जात होते. वसंत पंचमी 40 दिवस साजरी केली जायची. त्या कालावधीत पेशवे रयतेतल्या मान्यवरांना भेटीदाखल फळं धान्य देत असत. होळीला 5 दिवस शनिवार वाड्यापुढील प्रांगणात अहोरात्र तमाशे झडत. रंगपंचमी पारंपरिक पद्धतीनं साजरी व्हायची. खललेल्या केशराचा रंग पेशव्यांवर उडवला जायचा. रंगोत्सवाचा आपला सण फाल्गुन वद्य पंचमीला असतो. तर उत्तर हिंदुस्थानात मात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा 5 दिवस साजरा केला जातो. 1792 साली रणधुरंधर सरदार महादजी शिंदे यांच्या खास आग्रहास खातर सवाई माधवराव पेशव्यांनी उत्तरेतल्या पद्धतीनं चैत्रातला 5 दिवसाचा मोठा रंगोत्सव पुण्यात साजरा केला. खुद्द सवाई माधवराव तेव्हाच्या शिष्टाचाराच्या प्रथा मोडून शनिवार वाड्यातून निघाले आणि महादजी शिंद्यांच्या वानवडी इथल्या छावणीपर्यंत रंग खेळत गेले.
पेशवाईच्या अस्तापर्यंत हा रंगोत्सव साजरा केला जायचा. चैत्रातील हळदी कुंकू, अक्षय्य तृतीया, सगळ्या एकादशा, संकष्टी चतुर्थी, गोकुळाष्टमी, हरितालिका, ऋषीपंचमी, गौरी व्रत, शिवामूठ, 16 सोमवार, संपत शुक्रवार, नवरात्र, महालक्ष्मी, तुलसी विवाह, त्रिपुरी पौर्णिमा, कोकिल व्रत, संक्रांत, रथसप्तमी असे सगळे सण साजरे केले जायचे. आपल्याला सहसा संक्रांतीचा सण एका दिवसाचा माहीत असतो, पण पेशवे घराण्यातल्या स्त्रिया भोग संक्रांत, सौभाग्य संक्रांत आणि तांबूल संक्रांत असे 3 दिवस साजरे करत. भोग संक्रांतीला मंगल स्नान करून तूप मुगाची खिचडी आणि खीर यांचं भोजन करत. त्याला धनुर्मास किंवा झुंजुरमास भोजन म्हणत. सौभाग्य संक्रांतीला स्नान, तिलस्नान आणि तिलादान करून स्त्रियांना सौभाग्य वायण दिलं जायचं. तिळ शर्करा वाटली जायची. दारू कामाची आतषबाजी व्हायची. तांबूल संक्रांतीला दान देणं, वस्तू लुटवणं, दुपारी पक्वान्नांचं भोजन आणि तांबूल सेवन म्हणजे विडा खाणं हे केलं जायचं. याशिवाय मंगल कार्य आणि जन्माचं बोडण भरणं, मंगल कार्यानंतर खंडोबा आणि देवीला गोंधळ घालणं इत्यादी मनोभावे केलं जाईल. पेशवे स्त्रिया कित्येक व्रत वैकल्य करायच्या. त्यातल्या व्रतांची नावं मोठी चमत्कारिक आहेत. एका व्रताचं नाव होतं भोपळे व्रत, तर आणखीन एक आहे लाखोली व्रत. त्या काळी पायपोळ्या नावाचा एक समारंभ होता. म्हणजे मूल चालायला लागलं की पुरणपोळ्यांच्या पायघड्या घालून त्यावरून मुलाला चालत यायला लावत. मुलांनी तसं केलं की त्या सर्व पोळ्या गाईगुरांना खायला घातल्या जायच्या. आजच्या काळात कोणी पायपोळ्या साजरा करत असतील असं वाटत नाही. असाच आणखीन एक वेगळाच समारंभ म्हणजे जखमेचं पाणी. हो, जखमेचं पाणी वेगळं वाटतंय ना ऐकायला. लढाईतला योद्धा जखमा घेऊन घरी आला आणि त्या जखमा बऱ्या झाल्या की मग हा समारंभ घरची मंडळी अगदी उत्साहानं साजरी करीत असत. जखम बरी झाल्यावर घेतलेलं पहिलं सचैल स्नान म्हणजे जखमेचं पाणी. त्या दिवशी व्यवस्थित स्नान करून भटजींना बोलवून त्यांच्याकडून होम हवन करवून आणि आप्तस्वकीयांना जेवणावळी घालून हा समारंभ संपन्न होत असे. आपल्याला कदाचित वाटू शकेल की जखमेचा कसा काय समारंभ. त्याची काही स्वाभाविक कारणं आपण लक्षात घेऊ शकतो. एकतर त्या काळात वैद्यकशास्त्र आजच्या इतकं प्रगत झालेलं नव्हतं. एखादी खोलवर झालेली जखम, वर्मी बसलेला एखादा घाव हा जीवघेणा ठरू शकत होता. तो सैनिक जिवंत जरी राहिला तरी विकलांग होण्याची शक्यता खूपच होती. अशा जखमा घेऊन युद्धावरून आलेला वीर जेव्हा त्याच्या घरी जायचा तेव्हा घरच्यांची मानसिकता कशी होत असेल याचा जरा विचार करा. नवीन लढवय्या सैनिकांची भरती हा सैनिकांच्याच नातेवाईकांमधून व्हायची. तेव्हा त्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ नये, उत्साह वाढावा म्हणून जखमांचे सुद्धा समारंभ होत होते. आज आपण ज्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो त्याचाच हा एक आविष्कार नाही का. बलोपासनेचं महत्व. तो काळ आणि त्यावेळची माणसंच वेगळी होती. अंगावरच्या जुन्या जखमा अभिमानानं मिरवणं, कोणती जखम कोणत्या लढाईत मिळवली याचं रसभरीत वर्णन करून गौरवानं ते इतरांना सगळ्यांना सांगणं, अंग मेहनत हा तर रोजच्या जीवनाचा भाग होता. आज आपल्याला गल्लीबोळातून जिम, ॲरोबिक, झुंबा क्लासेस सगळीकडे दिसतात. पण पूर्वी जागोजागी आखाडे होते, तालमी होत्या. गाव तिथे किमान एक तरी तालीम असायचीच. मोठ्या शहरात तर बरेच आखाडे असायचे. जिम आणि तालीम यात एक फरक आहे बरं का. जिम दिसण्याला महत्त्व देते तर तालीम असण्याला महत्त्व देते. व्यावसायिक कुस्तीपटूंना त्याकाळी जेठी म्हणत. तालमीत केवळ जेठीच सराव करत असं नाही, तर लष्करी पेशात जे आहेत आणि त्यात जाऊ इच्छिणारे होतकरू असे सगळेच जण तालमीत जात. याशिवाय केवळ आवड म्हणून रोज कसरत करणारे आणि कुस्तीचे डाव टाकणारे असंख्य होते. रोजच्या रोज जोर, दंड, बैठका, मुदगल, कुस्तीचा सराव असं करायचं. मग मालिश करून घ्यायची आणि नंतर छानशी थंडाई प्यायची असा तेव्हाचा परिपाठ होता. एकंदरीत बलोपासना महाराष्ट्राच्या घराघरात चांगली भिनली होती. कसं आहे, सज्जन जर बलवंत असतील तरच राज्याची घडी नीट राहील हे तेव्हा लोकांना पक्क ठाऊक होतं. बलोपासनेला त्या काळी किती महत्व होतं हे लक्षात येण्यासाठी एक किस्साच सांगितलेला बरा. एकदा मोहिमेवर नसताना
थोरले बाजीराव पेशवे पुणे शहरात रपेट मारत होते. त्यावेळी त्यांचं चहूकडे बारीक निरीक्षण चालू होतं. एके ठिकाणी त्यांना एक लोहार त्यांच्या कामात व्यग्र असलेला दिसला. आता पेशव्यांच्या फौजेतल्या घोड्यांसाठी नाल तयार करणं हा जो पेशा आहे तो कसा होता हे जरा समजून घ्या. बाजीराव साहेबांचं 40,000 घोडदळ होतं. 40,000 घोडदळ म्हणजे 40,000 घोडेस्वार, पण म्हणजे घोडे फक्त 40,000 नव्हे. बाजीरावांच्या फौजेत घोडेस्वारांच्या संख्येहून घोडे अधिक असत. हे जादाचे घोडे कशासाठी, तर ते राखीव असत. एक घोडा थकला की राखीव घोडा उपयोगात आणला जायचा. घोडा थकला म्हणून मोहीम थांबवण्याची नौबत येऊ नये यासाठी ही तयारी केलेली असायची. म्हणजे मूळचे 40,000 घोडे अधिक राखीव घोडे आणि या सगळ्या घोड्यांचे प्रत्येकी 4 खूर, हे लक्षात घेता एकूण किती नालांची तजवीज करावी लागत असेल याची कल्पना करा. यात बाजीरावांच्या मोहिमा म्हणजे भन्नाट असत. लांब लांबच्या मजला मारत शत्रूला ते हुल द्यायचे. घोड्यांकडून इतकं काम करवून घ्यायचं म्हणजे नालेची परीक्षाच असे. काही नाला खराब होणं अगदी स्वाभाविक असे. घोड्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बाजीरावांच्या दृष्टीनं या लोहारांचं वरपांगी साधं वाटणारं छोटंसं काम देखील सामरिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं आणि मोलाचं होतं. त्यामुळेच ते मोहिमांशी निगडीत बारीक सारीक गोष्टींबाबत प्रचंड सावध असायचे. तर तो लोहार त्याचं हे नाल तयार करण्याचं काम करत होता. त्याच्या एका बाजूला भाता होता आणि दुसऱ्या बाजूला तयार झालेल्या नालांचा ढीग होता. कामात गढून गेलेल्या लोहाराला कळलंच नाही की खुद्द पेशवे साहेब कधी आले. मग बाजीरावांनी त्या लोहाराला काही जुजबी प्रश्न विचारले. बोलता बोलता त्या ढिगाऱ्यातून त्यांनी एक नाल घेतली आणि पडवळ पिळावाना तशी एका हातानं पिळली. असं एक नाही, दोन नाही, सलग 3 नालांबाबत घडलं. नालेत काहीच खराबी नव्हती, पण बाजीरावांच्या हातातल्या ताकदीची जी करामत होती. बाजीरावांचा स्वभाव चेष्टेखोर असल्यामुळे त्यांनी त्या नालेबाबत नापसंती दाखवत लोहाराला चांगलं काम करायची ताकीद दिली आणि ते वाड्यावर निघून गेले सुद्धा. पुढे मग काही दिवसांनी पगार घ्यायला तो लोहार शनिवार वाड्यावर गेला. फडावरच्या कारकुनानं हिशोब करून त्याच्या हातावर काही नाणी टेकवली. त्यातलं एक नाणं त्या लोहारानं बोटात पकडून त्याची पुंगळी केली आणि कारकुनाला देऊन सांगितलं की दुसरं नाणं द्या. लोकांची गर्दी आणि कामाचा व्याप यामुळे आपल्याकडूनच काहीतरी चूक झालेली असावी असं समजून कारकुनानं दुसरं नाणं दिलं सुद्धा. लोहारानं पुन्हा तसंच केलं. कारकुन आता मात्र खवळला. पण लोहाराचा आरोप हाच होता की ही नाणीच अस्सल नाहीत. शेवटी तो कारकुन तक्रार घेऊन पेशव्यांच्याकडे आत गेला. कारण चलनाचा हा एक प्रकारचा अपमानच म्हणायचा आणि चलनाचा अपमान म्हणजे थेट शासनाशी द्रोह. त्या लोहाराला आतमध्ये पाचारण करण्यात आलं. त्याला बघताच बाजीराव काय समजायचं ते समजले. सगळा दरबार गोंधळून गेला होता, पण पेशवे सरकार आणि तो लोहार मात्र एकमेकांकडे पाहून स्मित करत होते. अर्थातच पेशव्यांनी त्याला काहीही शिक्षा केली नाही. पुण्याचं महत्व. तेव्हाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुणे असल्यामुळे पुण्याला खूपच महत्व होतं. पेशवाईच्या पूर्वी भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू दिल्ली आग्रा इथं होता. पेशवाईत तो पुण्याकडे सरकला. त्यानंतर ब्रिटिशांनी तो कोलकाता इथं सरकवला आणि कालांतरानं ब्रिटिशांनीच पुन्हा दिल्लीला केंद्रबिंदू केलं. आजही आपल्या देशाच्या 7 कमांड्सपैकी सदर्न कमांडचं मुख्यालय पुण्यालाच आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि विशेष म्हणजे सदर्न कमांड ही आपल्या देशातील सर्वात मोठा आहे हे इथे लक्षात घ्यावं. पुणे म्हणजे पेशव्यांचं केंद्र आणि पेशवाईशी निगडीत प्रत्येक गोष्ट निंदेस पात्र म्हणून पुण्यावर विनोद करण्यास सुरुवात झाली. पुण्याचं महत्व कमी करण्यासाठी ब्रिटिशांनी सुद्धा या गोष्टीला उत्तेजन दिलं. पेशवाईच्या अस्तानंतर भारत पारतंत्र्यात गेल्यामुळे पराभूत मानसिकतेतून आपण आपल्याच गावांवर आणि शहरांवर विनोद करू लागलो. पुणे ही पेशव्यांची भूमी म्हणून तिची टिंगल करणारे हे कसं काय बुवा विसरतात की पुणे ही जिजाऊंची कर्मभूमी आणि शिवरायांची जन्मभूमी सुद्धा आहे. शिवरायांचं बालपण जिथे गेलं तो लाल महाल पुण्यातच आहे हे आपण विसरतोय का? शिवरायांच्या काळातल्या पुण्यानं
पेशवाईत मात्र काट टाकली. तिचा विस्तार खूप झाला. पेशवे आणि प्रमुख सरदारांनी तिथे वाडे बांधल्यामुळे पुण्याचं महत्त्व भलतंच वाढलं. शिवाय त्यांनी कित्येक व्यापारी पेठा बसवल्या, अनेक हौद आणि विहिरी बांधल्या, रस्ते, घाट आणि पूल बांधले. साहजिकच स्वराज्यातल्या अनेक प्रभावशाली लोकांमध्ये पुण्यात वाडा बांधून राहण्याची स्पर्धाच निर्माण झाली. भारतातल्या इतर सत्ता, युरोपियन सत्ता, त्यांचे वकील म्हणजे राजदूत यांना पुण्याला ठेवलं जाऊ लागलं. पुण्यात त्या काळी पेशवे आणि त्यांच्या सरदारांनी कित्येक बागा वसवल्या आणि आखीव रेखीव मंदिरं बांधली. कित्येकांना वाटतं की पुण्यातला लकडी पूल म्हणजे सध्याचा संभाजी पूल हा ब्रिटिशांनीच बांधला की काय, पण प्रत्यक्षात तो पेशवाईत बांधण्यात आला होता. लढाईत विजय मिळवून आलेलं सैन्य पुण्यात कुंभारवाड्याच्या विजयी वाटेनं यायचं, पण पानिपत इथे आपल्या सैन्याचा दारुण पराभव झाला. ते पराभूत सैन्य त्या मार्गावरून येऊन विजयी मार्गाला गालबोट लागू नये म्हणून नानासाहेब पेशव्यांनी तातडी करून एक नवा पूल बांधून काढला. या पुलाच्या बांधकामात लाकडाचा वापर जास्त झाला म्हणून त्याला सगळेजण लकडी पूल म्हणू लागले. पुढे ब्रिटिशांनी त्याची डागडुजी करून त्या पुलाला बळकट केलं. वैभव. सहसा लोकांना पेशव्यांचा शनिवारवाडा तेवढा माहीत असतो, पण पेशव्यांचे पुण्यात शनिवारवाडा सोडून आणखीन 4 वाडे होते. शुक्रवारवाडा, बुधवारवाडा, विश्रामबाग वाडा आणि गणेश पेठेतला वाडा हे ते 4 वाडे. पण या सगळ्यात शनिवारवाड्याचा दिमाग काही औरच. शनिवारवाडा ही नुसती एक वास्तू नसून प्रशस्त असा परिसर होता. त्यात वेगवेगळे महाल, अनेक बंगले, अनेक खाने, कित्येक दालनं, 4 मुख्य चौक आणि 10 छोटे चौक असं सगळं होतं. त्यात एक सप्तकणी बंगला सुद्धा होता. त्याला कळशी बंगला असंही नाव होतं. तो 7 मजली होता. सगळ्यात वरच्या माडीवरून मेघडंबरी होती. तिथून थेट देहू आळंदीच्या देवालयांचं शिखर दर्शन व्हायचं. पुण्याचा रमणीय परिसर आणि पर्वती सुद्धा दिसायची. वाड्याच्या प्रांगणात अनेक कारंजी होती. त्यातला एक होता हजारी कारंजा. या कारंजाचा घेर 80 फुटांचा होता आणि 2-2.5 फवारे बसवले होते. त्यातून सहस्त्रधारांची सुंदर बरसात व्हायची आणि म्हणून हजारी कारंजा हे त्याचं नाव पडलं होतं. इतका प्रचंड आकार, अनेक फवारे, इतका प्रेक्षणीय आणि तरीही प्रमाणबद्ध असा कारंजा बघून विदेशी वकिलांनी त्याचं वर्णन करून ठेवलं होतं. असा भव्य आणि सुंदर कारंजा संपूर्ण हिंदुस्थानातच काय तर तेव्हाच्या युरोपातही नव्हता असं ते छातीठोकपणे म्हणत. शनिवारवाडा कसा होता याचं साध्यंत वर्णन करायचं जर झालं तर त्यावर स्वतंत्र लेख होईल. पेशवाईतल्या भोजनावळी, खाद्यपदार्थांची रेलचेल, त्या पदार्थांचं ताटातलं ठराविक स्थान आणि ते वाढण्याची विशिष्ट पद्धत याविषयी रसभरीत वर्णनं आपण वाचली किंवा ऐकली असतील. त्या बारीकसारीक तपशिलासहित सागरसंगीत भोजनाची व्यवस्था करण्याला नाना फडणवीशी बेत हे नावच पडलं. खरं म्हणजे एका महत्वाच्या कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी हाताखालच्या लोकांना भोजन व्यवस्था कशी असली पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी नानांनी एक पत्र लिहिलं, ज्यात ही तपशीलवार माहिती आली आहे. पण याचा अर्थ खाद्यपदार्थ आणि त्यांच्या ताटातली मांडणी यांचा शोध नानांनी प्रथमच लावला असं मात्र नव्हे. त्यांनी फक्त ती माहिती संकलित करून शब्दबद्ध केली. त्यांच्याही कितीतरी पूर्वीपासून आपल्या भोजनाचा असा खास बेत पारंपरिक पद्धतीने केला जात असणार असं म्हणायला नक्कीच जागा आहे. थोरले बाजीराव पेशवे यांची धाकटी बहीण अनुबाई यांना इचलकरंजीचे घोरपडे यांचं मूळ आडनाव होतं जोशी यांच्या घराण्यात दिली होती. त्या दीर्घायुष्य जगल्या. नानासाहेब पेशव्यांनी त्यांना साडी जोडीसाठी आजच्या कर्नाटकातलं धारवाड हे गाव बहाल केलं होतं. इचलकरंजी आणि धारवाड इथून अनुबाई शनिवारवाड्याला साजूक तूप पाठवत असत. त्याचप्रमाणे कर्नाटकातल्या जमखंडीहूनही साजूक तूप येत असे. मिरज आणि वाई इथून भाज्या येत असत. सध्या पाकिस्तानात असलेल्या कराची येथून शनिवारवाड्यावर स्वयंपाकासाठी सुक्या मिरच्या यायच्या. बंगाल आणि वाराणसीहून पुण्यात साखर आणली जायची. नागपूरकर भोसले
हे रामटेकहून विड्याची पानं पाठवायचे, पण ते काम जिकिरीचं असल्यामुळे पुढे मिरजेतून पानमळ्याचे तज्ज्ञ आणून पुण्याच्या आसपासच पानमळे फुलवण्यात आले. कर्जत जवळच्या नेरळ इथून शनिवारवाड्यावर तांदूळ यायचा. पुण्याच्या आसपासच्या खेड्यात संत्र, मोसंब, अंजीर, डाळिंब, पेरू, ऊस, पपई, नारळ, लिची या झाडांची लागवड करायला पेशव्यांनी चांगलंच उत्तेजन दिलं होतं. त्या काळी रेशमी कापड चीन आणि इंग्लंडमधून आपल्या इथे येत असे. हे कापड पंढरपूरच्या जत्रेत विक्रीसाठी उपलब्ध असायचं. तेव्हा पेशवे पंढरपूरच्या कापड बाजारात येऊन कापड खरेदी करत असत. पोर्तुगालवरून चांगल्या प्रतीचा टिकाऊ कागद मागवला जात असे. स्नान आणि पिण्यासाठी हरिद्वारहून गंगोदकाच्या कावडी भरून पाणके लोक शनिवारवाड्यावर आणत असत. युरोपातून एक फोटो काढण्याचा कॅमेरा सुद्धा थोरले माधवराव पेशवे यांना भेट म्हणून मिळाला होता. त्यांना युरोपियन घड्याळं आवडत होती आणि ते ती वापरत सुद्धा होते. सवाई माधवरावांना पृथ्वीगोल आणि गिटार सुद्धा भेट मिळाली होती. त्या काळी रंगीबेरंगी गॉगल्स, 40 चष्मे युरोपियनांकडून पेशवे आणि काही सरदार मागवत आणि वापरत सुद्धा असत. चष्म्याला तेव्हा उपनेत्र हे कल्पक आणि समर्पक नाव दिलं गेलं होतं आपल्या लोकांनी. पेशवाईच्या काळातल्या या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी उजेडात आल्या की त्या कालखंडाचा वेगळाच पैलू आपल्याला लक्षात येतो. कल्याणकारी पेशवाई. पुण्यात 20-30 वर्षांपूर्वीपर्यंत बरीच झाडी होती. त्याचं मूळ पेशवाईत आहे हे वाचून आपल्याला आज नवल वाटेल. 1747 सालची नोंद आहे की तेव्हा पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात 31 बागा होत्या. पुढे 1791 पर्यंत सुद्धा त्यातल्या 13 बागा व्यवस्थित होत्या अशी नोंद आहे. त्यापैकी बऱ्याच बागा आता अस्तित्वात जरी नसल्या तरी काही बागांची नावं आजतागायत टिकून आहेत. उदाहरणार्थ हिराबाग, सारसबाग, मोतीबाग, रमणबाग, माणिकबाग वगैरे वगैरे. या बागा आकारानं प्रचंड मोठ्या होत्या. त्यात नाना तऱ्हेच्या फळाफुलांची असंख्य झाडं असायची. फक्त पुण्यातच नव्हे तर इतरत्र सुद्धा अशा बागा पेशवे आणि सरदारांनी स्वतः लक्ष घालून फुलवल्या होत्या. खुद्द सातारचे छत्रपती शाहू महाराज यांनाही बागांची आवड होती. त्यांनी सातारच्या आजूबाजूस बागा निर्माण केल्या होत्या. धावडशीचे ब्रह्मेंद्र स्वामी देखील चिमाजी अप्पांच्या मागे लागून चांगली चांगली रोपं मिळवून मोठमोठ्या बागा तयार करून घेत असत. प्राण्यांच्या शिकारीला आजच्या काळात मज्जाव केला जातो, पण पूर्वीच्या काळी राजे महाराजे, सरदार दरकदार सर्रास शिकारी करत. एकतर त्या काळी आजच्यासारखी मानवी लोकसंख्या बोकाळली नव्हती. जंगल भरपूर होती, त्यामुळे जंगली प्राणी सुद्धा भरपूर होते. वन्य प्राण्यांची तेव्हाच्या वाडी वस्तीतल्या लोकांना खूप धास्ती असायची. त्यामुळे या शिकारींमुळे रयतेला सुद्धा सुरक्षित वाटायचं. छत्रपती शाहू महाराजांना देखील शिकारीचा नाद होता. पण विशेष हे की थोरले माधवराव पेशवे यांनी दुर्मिळ प्राण्यांच्या शिकारीला प्रतिबंध करणारा आदेश काढलेला होता. शिवरायांनी सुद्धा अशाच स्वरूपाचा काळाच्या पुढे जाणारा एक आदेश काढलेला होता. पेशवाईमध्ये शक्यतो रयतेचं गोमटं करण्याकडे सत्ताधाऱ्यांचा कल असायचा. सध्याच्या इतकं वैद्यकशास्त्र प्रगत झालं नसलं तरी आपले वैद्य, हकीम वगैरे लोक त्या काळी सुद्धा होते. विशेष म्हणजे जनतेला दुखणी कुपणी झाल्यास वैद्यकीय खर्च पडत नसे. वैद्य, हकीम यांना सरकारातून पैसे दिले जात. लोकांच्या तब्येतीचा भार सरकार उचलत असे. आज आपल्या स्वतंत्र आणि कल्याणकारी राज्यव्यवस्था असलेल्या भारतात सुद्धा मेडिकल खर्च मोफत नाही. उलट असलेली अनुदानं हळूहळू कमी केली जात आहेत. विशेष म्हणजे लोकशाही नसलेल्या इराणमध्ये मेडिकल सेवा आजही मोफत दिली जाते. युद्धात लढता लढता धारातीर्थी पडलेल्या वीर सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ वीरगळ किंवा वीराची गळ स्थापन केली जायची. महाराष्ट्रात अशा वीरगळी अजूनही जागोजागी पाहायला मिळतात. पुण्यात कर्वे रस्त्यावर मृत्युंजयेश्वर मंदिरात अशी एक वीरगळ आहे. जर तर कठोर जाती व्यवस्था, कर्मकांडांचा अवडंबर, अंधश्रद्धांचा अतिरेक या गोष्टी पेशवाईच्या काळात सुद्धा होत्या. पण असं असलं तरी आधीच म्हटल्याप्रमाणे
त्या काळी अंधश्रद्धा युरोपात सुद्धा प्रचंड होत्या. आपल्याकडे जातीव्यवस्था, अस्पृश्यता पेशवाईच्या कितीतरी आधीपासून अस्तित्वात होती. त्या प्रथांचा उगम पेशवाईत झाला नाही, पण याहूनही भयंकर अशी गुलामांची प्रथा प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या युरोप अमेरिकेत परवापर्यंत होती. तिथे अजूनही वंशभेद आहे. गेल्या वर्षी यावरून अमेरिकेत दंगली पेटल्या होत्या. त्यामुळेच आपणच तेवढे वाईट आणि पेशवाई तर सगळ्यात वाईट असं समजायचं काही कारण नाही. जाती व्यवस्था, कर्मकांड आणि अंधश्रद्धा हे मोडून काढण्याचा यशस्वी प्रयत्न पेशवाईत झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. बाळाजी विश्वनाथ हे पेशवे होण्यापूर्वी देशस्थ ब्राह्मण हे चित्पावन कोकणस्थांसोबत भोजनाला बसतच नसत. पण बाळाजींनी प्रयत्नपूर्वक देशस्थ कोकणस्थ यांना सत्ता भोजन सुरू केलं. पुढे थोरले बाजीराव पेशव्यांनी शिंदे होळकर असे सरदार निर्माण केले. तेव्हापासून पेशव्यांनी सणासुदीला सहभोजने सुरू केली. त्यात ब्राह्मण, प्रभू, मराठा, धनगर इत्यादी जातीतले सरदार आणि नामवंत लोक एकत्रित पंक्तीला बसू लागले. पुढच्या पेशव्यांनीही हेच धोरण पुढे चालू ठेवलं, पण त्या धोरणाचा अधिक विस्तार मात्र त्यांना जमला नाही. शिवाय चाणक्यानं सांगून ठेवलंच आहे की राज्यकर्त्यानं समाज सुधारणेच्या भानगडीत पडू नये, कारण तसं केलं तर राज्य अस्थिर होतं. म्हणून तुम्हाला लक्षात येईल की जगात कुठेही सहसा राज्यकर्ते समाज सुधारणा वगैरेच्या भानगडीत पडत नाहीत, आणि समाज सुधारक हे जेव्हा राजकारणात पडतात तेव्हा समाज सुधारणेच्या कामाची माती होते, हेही आपल्याला माहिती आहे. राजकीय लष्करी स्थैर्य आणि शांतता लाभली असती तर पेशव्यांना कदाचित नालंदा, तक्षशिला अशी प्राचीन काळी उत्तर भारतात जशी नामवंत विश्वविद्यापीठे होती तशी इथं स्वराज्यात सुरू करता आली असतीही. पण तसं झालं नाही. तसं झालं असतं तर हळूहळू तर्कसंगत विवेकनिष्ठ विचार प्रक्रिया वाढीस लागून एकूण समाजाची वाटचाल विज्ञानाच्या दिशेने झाली असती. म्हणजे इंग्रज आले नसते तर आपण सुधारलोच नसतो असं समजायची बिलकुल गरज नाही. एकदा ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि राजकीय नेते असलेल्या शशी थरूर यांना त्यांच्या एका जाहीर कार्यक्रमात एका मुलीनं प्रश्न विचारला की समजा 1857ला आपण ब्रिटिशांविरुद्ध हरलो नसतो तर आज भारताचं चित्र कसं दिसलं असतं. तेव्हा शशी थरूर लगेच म्हणाले, 1857ला जर आपण जिंकलो असतो किंवा 1818 जर घडलंच नसतं तर निसंशयपणे पेशवे आणि छत्रपती यांचंच भारतावर प्रभुत्व राहिलं असतं. आज राष्ट्रपती जसे नाममात्र प्रमुख म्हणजे नॉमिनल हेड असतात तसे छत्रपती राहिले असते, आणि पंतप्रधानांच्या ऐवजी पेशवे हे प्रत्यक्ष प्रमुख म्हणजे रिअल हेड असले असते. इंग्लंड, जपानमध्ये राजेशाहीच्या संदर्भात इंग्लंड आणि जपानमध्ये राजेशाही आणि लोकशाहीची सांगड घातली आहे. राजघराण्यातील व्यक्ती तिथे आजही राष्ट्रप्रमुख आहे. मात्र प्रत्यक्ष राज्यकारभार लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडलेलं मंत्रिमंडळच करतं, आणि लोकशाही सभागृह तिथं अस्तित्वात आहे. आपल्याकडे राजघराण्यांनी लोकशाही आणि आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान यांचं स्वागत केलं असतंच. मुख्य म्हणजे भारताची फाळणी झाली नसती आणि भारत हा अतिशय बलशाली राष्ट्र म्हणून उदयास यायला वेळ लागला नसता. हे उद्गार पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या शशी थरूर यांचे आहेत, म्हणून इथे मुद्दाम उद्धृत केले. अर्थात या जर तरला काहीही अर्थ नसतो. जे घडून गेलं अर्थात या जर तरला काही अर्थ नसतो. जे घडून गेलं ते गेलं. त्याला अडगळ समजून फेकून द्यायचं की संचित समजून जपून ठेवायचं एवढंच केवळ आपल्या हातात आहे. संदर्भ पेशवे, संपादक श्रीराम साठे. पेशवेकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास, लेखक वाकरू भावे. 3 वैभव पेशवेकालीन वाड्यांचे, लेखिका डॉक्टर मंदा खांडगे. धन्यवाद.